जय जगदंबे. नमस्कार. आज नवरात्रीचा चौथा दिवस. आज देवीचं चौथं रूप म्हणजे कुष्मांड माता. कुष्मांड म्हणजे ऊर्जेचा गोळा. जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड अंधकारात होतं तेव्हा देवीने आपल्या मंदस्मित हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली. संपूर्ण ब्रह्मांड तेजोमय केलं. देवीचं हे रूप अत्यंत तेजोमय दैदिप्यमान असं आहे. ती सूर्यमंडळाच्या आत राहते आणि सूर्यमंडळाच्या आत राहण्याची ताकद फक्त तिचीच आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक घटकावर तिचं तेज आहे. देवी अष्टभुजा आहे. तिच्या हातामध्ये वेगवेगळे आयुध आहेत. बाण, धनुष्य, गदा, चक्र, शंख, कमंडलू, अमृत कलश आणि अक्षमाला. देवी पिवळं वस्त्र धारण करते. तिला लाल फुलं आवडतात. खिरीचा नैवेद्य लावला जातो. त्याचप्रमाणे फळं आणि सुका मेवा तिला वाहतात. देवीचं हे रूप तिचं विवाह आणि मुलं होण्याच्या मधलं आहे. म्हणून ज्यांना संतती आवश्यक आहे त्यांनी देवीची आराधना करावी. देवीची पूजा अर्चा केल्याने, तिची मनोभावे सेवा केल्याने दुःख नाहीसं होतं, रोग नाहीसे होतात आणि दीर्घायुष्य लाभतं. देवीचं हे रूप अत्यंत मनोहारी आहे आणि याच्यामध्ये देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात, जगज्जननी म्हणतात. संपूर्ण जगाची ती माय आहे. देवीने कल्पकतेने नवनिर्मिती केली, संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं. ह्याच्यातून आपण एवढं शिकतो की आपल्यामध्ये सुद्धा कल्पकता असावी. काहीतरी नवीन निर्माण करण्याचं शक्ती आपल्यामध्ये सुद्धा यावी. कारण जे नवीन असतं ते सगळ्यांना हवं असतं. आपल्या उद्योग व्यवसायात, आपल्या कामामध्ये, आपल्या प्रत्येक आवडीमध्ये, छंदामध्ये कल्पकता असावी. आणि त्या कल्पकतेने जेव्हा आपण नवनिर्मिती करतो ना, तेव्हा नक्कीच आपण आनंदित होतो. धन्यवाद. जय जगदंबे. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.